DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। आदिवासी जन आक्रोश मोर्चा भर पावसात नाशिक ठप्प, वाहतूक कोंडीने नागरिक हैराण। आदेश कंपन्यांचे नकोत, प्रशासनाचे हवेत आंदोलकांचा इशारा। आदिवासी विकास आश्रमशाळांमधील बाह्यस्रोत भरती प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकल आदिवासी समाजाच्या वतीनं विराट उलगुलान जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। भर पावसात दुपारी 12 वाजता तपोवनातून सुरू झालेला हा मोर्चा पंचवटी, निमाणी, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, अशोक स्तंभ मार्गे गडकरी चौकातील आदिवासी विकास आयुक्त कार्यालयावर धडकला। सायंकाळी 7 पर्यंत हजारो आंदोलक ठाण मांडून होते। मोर्चा दरम्यान सत्ताधाऱ्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हक्काचा रोजगार मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा देत आंदोलकांनी लोकप्रतिनिधींवर उघड टीका केली। आजवर तुम्ही काय करत होतात? आमच्याबरोबर एक दिवस आंदोलनात बसा, तेव्हा खरी वेदना कळेल असे आंदोलक म्हणाले। बाह्यस्रोत भरतीतून नियुक्त कर्मचारी गावात न स्वीकारण्याचा सल्लाही देण्यात आला। दरम्यान रोजंदारी कर्मचाऱ्यांना कंपन्यांकडून मिळालेल्या आदेशांवर आक्षेप घेत आदेश कंपन्यांचे नकोत, प्रशासनाच्या हवेत अशी मागणी नोंदवली। या मोर्चामुळे पंचवटी, CBS, अशोक स्तंभ, रविवार कारंजा परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली। पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गावर वळवली तरी अरुंद रस्त्यांमुळे कोंडी अधिकच वाढली। शाळकरी, विद्यार्थी, प्रवासी आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला तर पोलिसांची प्रचंड दमछाक झाली।